नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, खरं तर तुम्ही आज पाहिलं असं का आरक्षणासंदर्भातलं पण 10% आरक्षण पण देणार असं पण या ठिकाणी चर्चा झालेली आहे. म्हणजे जर ते 10% आरक्षण आलं तर पोलीस भरती जाहिरात नक्की कधी येणार आहे, राज्य उत्पादन निकाल, जिल्हा कोर्ट निकाल, पोलीस भरती वयवाढ, सर्व प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळणार. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी काय करायचं, शेवटपर्यंत व्यवस्थित व्हिडिओ पहा. सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये आपल्याकडून पाहायला भेटणार आहे, समजणार आहे. मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात नक्की कधी? आज आहे मित्रांनो 20 जानेवारी. मित्रांनो, आज खरं तर पोलीस भरती जाहिरात ही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला अपेक्षित आहे, नाही असं नाही. आणि पण गंमत आता अशी झाली, जर आरक्षण भेटायचं म्हटलं तर आरक्षण जर दिलं, त्याची जर अंमलबजावणी आरक्षणाची जर लगेच सुरू झाली तर एक प्रॉब्लेम असा होऊ शकतो की ते आरक्षण जे आहे ते जर आलं तर आपल्याला ते कप्पीकृत आरक्षणामध्ये बदल करावा लागणार. ते मराठा जे ओबीसी मराठा आहेत ते 10% परत त्याच्यामध्ये ऍड करावं लागते. त्याच्यामुळे ते आता सेपरेटली होते का कप्पीकृत म्हणजे एकत्रित होते काय, आता त्याच्यात अजून चालू आहे त्यांचं. आज त्यांनी घोषणा केलेली आहे ते समजा. त्याच्यामुळे आपली जाहिरात यायला उशीर लागू शकतो, सांगता येत नाही. आणि जर आपली मार्चच्या पुढे जर गेलं तर मग मार्चच्या पुढे गेल्यानंतर कदाचित मग जाहिरात येण्याची आशा मावळलेली असेल, लक्षात ठेवा. म्हणजे आज 20 तारीख आपल्या हातात राहिली, फक्त मोजून 8 दिवस. 8 दिवसात जर जाहिरात आली, पुढील आठवड्यामध्ये जर जाहिरात पडली तर जाहिरात येईल, अन्यथा जाहिरातीच्या संदर्भात नाही. प्रश्न क्रमांक 1 क्लिअर. पोलीस भरती जाहिरात नक्की कधी? आता या संदर्भात कृपा करून SMS कॉल काहीच करू नका ह्या प्रश्नासंदर्भात, बरं. कारण का आल्यानंतर त्या अख्या उभ्या महाराष्ट्राला समजणार आहे, मी पण तुम्हाला सर्वात आधी अपडेट देणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहे. जातो 2 नंबरचा क्वेश्चन. राज्य उत्पादन निकाल कधी? विद्यार्थी मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्कची जी भरती झाली होती त्या राज्य उत्पादन शुल्कच्या भरतीमध्ये पेपर झाले, पेपर पार पडल्यानंतर फर्स्ट रिस्पॉन्स शीट त्या ठिकाणी आली होती. आणि फर्स्ट रिस्पॉन्स शीट आल्यानंतर आपले मार्क पण आपल्याला कळालेले आहेत. त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी नापास पण झाले, बरेच पास पण झालेले. आणि मार्क जे आहेत ते ड्रायव्हर चालकचं कट ऑफ हा जास्त लागणार आहे. कट ऑफला जास्त मार्क आहे. ड्रायव्हरला या पदासाठी फॉर्म परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आहे. चालक जवान पदासाठी दिलेल्या मापात मार्क आहे, कमी मार्क आहे. मात्र मार्क जरी कमी असते तरी लई हे होऊन जाऊ नका, कारण की त्या जागा सुद्धा खूप कमी आहे. ते मेरिट जे आहे हे ऑल महाराष्ट्र मेरिट लागणार आहे. ऑल एकच मेरिट लागणार असल्यामुळे जागा जर कमी म्हणजे ती MPSC सारखी पद्धत झालेली. थोडक्यात बोलायचं झालं तर राज्य उत्पादनचा निकाल कधी लागणार? त्याच्या आधी मित्रांनो एक प्रक्रिया राहिलेली, बाकी एक प्रोसेस येते. म्हणजे राज्य उत्पादन शुल्कची सेकंड जी आन्सर की आहे, जी फायनल रिस्पॉन्स शीट ज्याला म्हटलं तर सेकंड आन्सर की ती अजून येणं बाकी आहे. ती येईल, ती एवढ्या 4-5 दिवसामध्ये ती आन्सर की येऊ शकते. आणि ती आन्सर की आल्यानंतर आफ्टर म्हणजे ते लॉकडाऊनच आलं, आचारसंहितेच्या अगोदरची. आणि हो, अजून एक, आचारसंहितेमध्ये फक्त नियुक्ती देता येत नाही, लक्षात ठेवा. मात्र आचारसंहितेमध्ये तुमच्या आधी झालेल्या परीक्षा असतील, आधी झालेले काही इन प्रोसेस मधल्या काही गोष्टी असतील, त्या प्रोसेस आचारसंहितेत कंप्लीट करू शकता, अडचण नाही. म्हणजे तुम्ही असं घाबरून जाऊ नका की आता निकाल लागणारच नाही, असं नाही. निकाल लागू शकतो, सगळ्या गोष्टी होऊ शकतात, अडचण येत नाही. राज्य उत्पादन निकालाचं समजलं. दुसरा क्वेश्चन पण क्लिअर झाला. राज्य उत्पादन आता सेकंड रिस्पॉन्स शीट एवढा 2-4 दिवसात किंवा 8 फेब्रुवारीच्या एंडिंगच्या अगोदरच किंवा एंडिंगच्या आत सेकंड रिस्पॉन्स शीट येऊ शकते. आणि सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यानंतर मग आपली मार्कांची यादी पडेल, आणि मार्कांची यादी पडल्यानंतर मग त्यानंतर आपला ओव्हरऑल कट ऑफ लागेल. ओके, दुसरा क्वेश्चन क्लिअर. क्वेश्चन क्रमांक 3, जिल्हा कोर्ट निकाल केव्हा येणार? मित्रांनो, जिल्हा कोर्ट निकाल केव्हा येणार? जिल्हा कोर्ट निकालाची परीक्षा पार पडली, 14 तारखेला परीक्षा संपली. परीक्षा संपल्यानंतर जिल्हा कोर्टची आज तारीख मित्रांनो 20-6 दिवस झाले. खरं तर रिस्पॉन्स शीट यायला पाहिजे होती, मात्र अद्याप रिस्पॉन्स शीट त्या ठिकाणी आलेली नाही. मात्र काळजी करू नका, ह्या 28च्या अगोदरच जिल्ह्याची फर्स्ट रिस्पॉन्स शीट जी आहे ती फर्स्ट रिस्पॉन्स शीट न्यायालय जिल्हा कोर्टाची फर्स्ट रिस्पॉन्स शीट येईल. फर्स्ट रिस्पॉन्स शीट आल्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीटला परत वेळ लागेल. सेकंड रिस्पॉन्स शीट येईल. सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यानंतर डायरेक्टली तुमचे आफ्टर शॉर्टलिस्ट लागेल. कारण का शॉर्टलिस्ट नाही, आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क लिस्ट लागणार, लक्षामध्ये. कारण का कोर्टाला नॉर्मलायझेशन असल्यामुळे नॉर्मलायझेशनची मार्क लिस्ट लागणार आहे. राज्य उत्पादन शुल्क नॉर्मलायझेशन नाही, लक्षात घ्या. कोर्टाला नॉर्मलायझेशन होणार आहे. ओके, 3 क्वेश्चनचं क्लिअर. त्याच्यामुळे जिल्हा कोर्ट संदर्भात परत कोणी प्रश्न विचारू नका. जिल्हा कोर्टचे थोडी जरी अपडेट आली रिस्पॉन्स शीटची तर मी लगेच व्हिडिओ टाकेन. जिल्हा कोर्टची कुठल्या प्रकारची सध्या अपडेट नाही. रिस्पॉन्स शीट एवढं 2-4 दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे. त्या 2-3 दिवसात पहिली रिस्पॉन्स शीट लागल्यानंतर परत त्याच्यावरती हरकती घ्यायच्या 10-12 दिवस लागतील. त्याच्यानंतर परत फायनल आन्सर की लागल्यानंतर आपलं मार्क येतील. विथ नॉर्मलायझेशनचे मार्क आपल्याला या ठिकाणी पडतील. आणि नॉर्मलायझेशनचे मार्क आल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी काय होईल, मेरिटचा कट ऑफ एकाच 7 मध्ये तो निकाल लागेल. आणि मग त्या निकालाला परत वेळ लागेल, म्हणजे प्रोसेस लांबू शकते. त्याचा फायदा तुम्हाला टायपिंग वाल्यांसाठी होऊ शकतो. 4था प्रश्न, वरचे 3 प्रश्न क्लिअर झालेत.
पोलीस भरती जाहिरात नक्की कधी, राज्य उत्पादन निकाल कधी, जिल्हा कोर्ट निकाल कधी, त्या संदर्भात आता प्रश्न विचारू नका. चौथा क्वेश्चन, पोलीस भरती वयवाढ होईल का नाही. आता पोलीस भरती वयवाढ संदर्भात मी गेले 4-5 दिवसापासून खूप ऍक्टिव्ह झालो होतो. ग्रुप पण होतो म्हणजे आहे, ग्रुप पण बनवलेले आहेत. त्या दिवशी मीटिंग पण झाली आमची. महत्वाचे जे मुलं आहेत, जे अग्रेसिव्ह मुलं आहेत, अग्रेसिव्ह, त्यांच्यासोबत माझी मीटिंग पण झालेली आहे. आणि आता त्या ठिकाणी आपल्याला मुंबईला जायचंय, मुंबईला निवेदन द्यायचंय वयवाढी संदर्भात. मात्र त्याच्यामध्ये आता 2022 3 नोव्हेंबर 2022चं एक परिपत्रक आणि 3 मार्च 2023चं एक परिपत्रक म्हणजे या 2 GR मध्ये विद्यार्थ्यांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झालेला. नक्की 3 नुसार करायचं का 3 नोव्हेंबर नुसार, म्हणजे 22 नुसार करायचं का 23 नुसार करायचं, अशी गडबड. पण पाहू आपण, सर्वांनाच कशी संधी मिळेल याच्याकडेच आपलं प्रमुख लक्ष असतं. 22 वाल्यांना कशी मिळेल, 23 वाल्यांना कशी मिळेल याच्याकडे लक्ष राहणार आहे. आणि आपल्याला एवढ्या 2-4 दिवसामध्ये मुंबईला जायचं आहे किंवा मुंबईला आपण निवेदनासाठी किंवा आंदोलनासाठी जाणार आहोत, महाराष्ट्रातले ठराविक विद्यार्थी घेऊन. लक्षामध्ये त्याच्यामुळे वयवाढ तुम्हाला मिळेल की नाही हे लगेच तर सांगत, परंतु मिळण्यासाठी अतोनात प्रयत्न आणि 100% देऊन मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. बाकी पुढचं काही माहिती नाही. अशा प्रकारे हा व्हिडिओ आता सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला एका व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत. 4 प्रश्न होते महत्वाचे, पोलीस भरती जाहिरातीच्या संदर्भात, राज्य उत्पादन निकाल संदर्भात, जिल्हा कोर्ट निकाल संदर्भात आणि वयवाढ संदर्भात. हे 4ही प्रश्नांची उत्तर मी दिलेत. आणि आता ह्या कृपा करून प्लीज यार, ह्या 4 प्रश्नांसंदर्भात कोणाला SMS करू नका मित्रांनो. व्हॉट्सअपला दिवसाचे 300-400 SMS येऊन पडतात, कोणाला रिप्लाय देणार मला सांगा. 200-300 जर रिप्लाय मेसेज येऊन पडतो आणि कॉमनच क्वेश्चन असतो सगळ्यांचा. आता सपोज 4-5 म्हणजे 50 पोरांचा मेसेज आले, त्याच्यावर लिहिले सगळे वयवाढ कधी, वयवाढ किती, वयवाढ किती, वयवाढ होईल का, वयवाढ होईल का. प्रत्येकाला सांगू का नाही 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 नाही, हा 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 असं. त्याच्यामुळे शक्यतो कॉल SMS टाळा. विधायक जर प्रश्न असेल तर टाकून ठेवत जा. मला पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर जर मला वाटलं का याला उत्तर देणं अपेक्षित आहे तर मी तुम्हाला उत्तर नक्की देईन. लेक्चर वगैरे असतात त्याच्यामुळे कॉल वगैरे थोडं कमी करत चला. कॉलवरती मी रिसिव्ह होत नाही माझ्याच्याने सर्व. लक्षामध्ये चालतंय. भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. आणि हो, पोलीस भरतीची तयारी करताय ना, जाहीर देण्याची शक्यता वाटत आहे ना, मग कसली काळजी करताय. समोर जे आता तुम्हाला ऑनलाईन बॅच आणि एक पुस्तक दाखवतो ना, ते नक्की खरेदी करा, कारण तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे ते. चला तर मग पाहून घ्या ती जाहिरात आणि करा अभ्यासाला सुरुवात. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत. मित्रांनो, आपण आताच पाहिलं व्हिडिओ युट्यूबला की या ठिकाणी पोलीस भरती लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो व्ही सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मिशन खाकी बॅच मित्रांनो. आधी विषय खाकीचा, नंतर विषय बाकीचा, ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच मित्रांनो. विक्रम बोंद्रे सर, सुतार सर, लोंढे सर, कळकेकर सर, अतिशय महत्वाची अशी टॉपची बॅच मित्रांनो. कालावधी फक्त 1 वर्षाचा आहे मित्रांनो. 1 वर्षाचा फक्त नाही मित्रांनो, खूप मोठा कालावधी तो. फक्त 300 रुपयामध्ये बॅच आहे मित्रांनो. किती? 300 रुपयामध्ये. 300 रुपयात एवढी स्वस्तात असणारी, अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस असणारी, 1 वर्षाचा कालावधी असणारी आणि महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटरच्या माध्यमातून तुम्हाला शिकवलं जाणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच म्हणजेच मिशन खाकी बॅच 1. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी मिशन खाकी बॅच 1 प्रवेश करून घ्या. व्ही सर गुरुकुल अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक पण दिलेली आहे. ती लिंक वरून जाऊन डाउनलोड करा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा. विद्यार्थी मित्रांनो, मिशन खाकी बॅच, ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, अतिशय महत्त्वपूर्ण बॅच, फक्त 300 रुपयामध्ये. फक्त 300 रुपयामध्ये. मग वाट कसली पाहताय? बॅच जॉईन करा. आणि पुस्तकाची पण कसली काळजी करताय? फुल्ली अपडेट एडिशन आलेली, फुल्ली अपडेट एडिशन आलेली, फुल्ली अपडेट. तर हे केवळ साधा बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 12वी आवृत्ती 2024 सिद्धेश्वर हडवे सरांचं जे मेगा स्मार्ट जम्बो टेस्ट सिरीज आहे, त्या टेस्ट सिरीज मधलं एक अतिशय महत्वाचं बुक, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 आणि 40,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील QR कोडसह स्मार्ट बुक स्वरूपात सुद्धा आलेली मित्रांनो. लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सखोल विश्लेषणाचा समावेश, 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, द स्मार्ट बुक, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन. मित्रांनो, 2004 ते 2024 मध्ये झालेल्या 425 प्लस प्रश्नपत्रिकांचा विषयने सूक्ष्म घटकने वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल विश्लेषण, सोबतच आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेट व डेली सराव प्रश्नांच्या स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत. वाट कसली बघताय मित्रांनो? ऑल इन वन, सामान्य मराठी अंकगणित बुद्धिमत्ता, नवीन पॅटर्न नुसार 50 संभाव्य संपूर्ण सराव ऑनलाईन टेस्ट मोफत. मार्गदर्शक सिद्धेश्वर हडवे सर यांचं भारती प्रकाशन पुणे. वाट कसली पाहताय? आजच खरेदी करा. भारती प्रकाशन पुणे जम्बो 45,000. धन्यवाद.